श्री गजानन महाराज भक्ती विजय ग्रंथ अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. लोकमान्य बाळ गंगाधर होते राजकारण चतुर, खटपट केली साचार स्वातंत्र्य प्राप्तीसाठी. त्यांची धडाडी होती मोठी, बोलण्यात होती हातवटी. लिखाण पाहून इंग्रजी राजवटी पूर्णपणे दबत असे. बाळ गंगाधरांनी घेतली आपल्या कृतीनी, प्राप्त करुणी लोकमान्य ही पदवी. एक दिवस अकोल्याला शिवजयंतीचा उत्सव झाला. आग्रहाने बोलविले लोकमान्याला, लोकांनी व्याख्यानास्तव. उत्सवाच्या निमित्त तयारी झाली अकोल्यात, विद्वान होते उपस्थित, दामले खापर्डे कोल्हटकर. अध्यक्षस्थान होते भूषविनार, लोकमान्य बाळ गंगाधर. त्याचे नाव ऐकल्यावर जन आनंदित जाहले. जिजाबाईजी शिवाजीची माता, जन्म हिचा शिंदखेडी झाला होता. वराड महाराष्ट्र एक बनविला होता हिने आपल्या कर्तृत्वाने. शिवजयंतीच्या उत्सवाची तयारी चालली होती महिनाभरी. ज्याला त्याला आपल्या परी आनंद होता जाहला. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले गेले, स्वयंसेवक तयार झाले. काही लोक म्हणाले, उत्सवास आणावे गजानन. जर आणले त्यास उत्सवा, तर शिवाजीच्या राष्ट्रोद्धारास त्याचा आशीर्वाद तडीस गेल्यासारखे होईल. गजाननाचे आगमन पसंत करीत होते काही जण, काही करत होते प्रश्न, ज्यांना होते पसंत. त्या शेगावाच्या गजाननाला सभेचे आमंत्रण देता कशाला? तो काही करून विघ्न आणायला समर्थ ठरेल सभेमध्ये. भर सभेत तो नागवा फिरेल, गिनगिन गणात ऐसे बोलेल. कदाचित तो ठोकेल बाळ गंगाधरालाही. काही लोक बोलले, पाहिजेच लागले पद त्यांचे भले टिळकांच्या सभेला. सभेस येतील समर्थ, संशय मुळीच नाही यात. परीक्षा करतात संत खऱ्या खोट्याची, म्हणून तुम्ही भिवू नका. आमंत्रण त्यांना देऊन टाका, ऐसे न बदले तोच बरका. मंडळी आली शेगावास, मंडळी शेगावी येता क्षणी. समर्थ बदले खापर्ड्यास जणी, येणार आम्ही सभेस म्हणून शिवजन्मोत्सवाच्या. तेथे वेडे चाळे न करणार, मौन धरून बसणार. राष्ट्राचा करणार उद्धार, बाळ गंगाधर योग्य आहे. अण्णा पटवर्धन मित्र टिळकांचा, शिष्य आहे नरसिंह सरस्वतीचा. म्हणून त्या दोघांचा लाभ घ्याया आम्ही येऊ. समर्थांचे हे बोलणे ऐकून खापर्डे गेला आनंदित होऊन. 8 दिवसांवर येऊन ठेपला उत्सव सभेचा. वराडातील लोक आनंदित झाले. अकोल्यास टिळकांची पाऊले आम्ही कधी पाहतो असे झाले प्रत्येकास. शके 1837 वैशाख मासात अकोल्याच्या भव्य सभा मंडपात सभा होती भरली. बाळ गंगाधर टिळकास दुरून आले जन पाहण्यास. शिवाय येणार समर्थ सभेस कळली गोष्ट जनासधी. सभा मंडप होता भरला, जो तो चहूकडे पाहू लागला. समर्थ अजूनही सभेला आले कैसे नाहीत, पण ते सर्वांच्या अगोदर सभा मंडपात होते हजर. एका उच्च स्थानावर बसले टेकून लोडाला. सिंहासनाच्या अग्रभागी टिळक बसले होते जागी. बसले होते शेजारच्या जागी अण्णासाहेब पटवर्धन, दामले भावे कोल्हटकर, देसाई आणि इतर मंडळी. होते सभेचे पुढारी हजर, भोवती होते व्याख्याते. सुरुवात झाली सभेला, प्रथम सभेचा हेतू निवेदिला. राष्ट्रप्रेमी पुरुष उठला भाषणासाठी. तो पुरुष सभेत वदला, स्वातंत्र्यास्तव ज्याने लाविला आपला प्राणपणाला. त्याची आज आहे जयंती, त्यासाठी आपण जमलो येथे सर्वजण. आपण आता आहे गजानन, आशीर्वाद देण्या शिवरायाला. सूर्य स्वातंत्र्याचा मावळला, दास्यत्वाचा अंधकार सर्वत्र पसरला. स्वातंत्र्य नाही जगात त्याला, तो समाज आहे प्रतवत. त्यासाठी आपण केला पाहिजे प्रयत्न, देऊन शिक्षण राष्ट्रप्रेम वाढवण्याचा. असे शिक्षण आपल्याला दिले पाहिजे जनतेला. जे शिक्षण प्रजेला राजा आपला देईल काय. टिळक असे बोलले, तोच समर्थ जागेवरून उठले आणि ते सर्वांना वदले, नाही नाही. गंगाधर पुत्र वदले अवेशात, गजानन वदले हसत हसत. अरे दोऱ्या दंड्याला पडतात अशा बोलण्याने.
शेवटी सभा पार पडली. टिळकांची वाहवा झाली. समर्थांची खरी ठरली भविष्यवाणी. सरकारने बाळ गंगाधरला 124 खाली अटक केला. पडल्या त्यांच्या दंडाला दोऱ्या अखेरची. शिक्षा झाली टिळकास झटू लागले खास. शिक्षेतून मुक्त करण्यास वकील मोठमोठाले. दादासाहेब खापर्डे एक गृहस्थ होते बडे. ते अमरावतीहून मुंबईकडे गेले होते खटल्यास्तव. अकोल्याच्या स्टेशनावर भेटले त्यांना कोल्हटकर. वदले त्यांना जा लवकर, भेट जा श्री गजाननाला. त्यांना विनंती करा बाळ गंगाधराला. ओढवला प्रसंग महादुर्धर त्यांच्यावर. मी गेलो असतो शेगावास, पण मी जातो मुंबईस. तुम्ही जाऊन समर्थास विनंती करा तेवढी. कोल्हटकर बसले गाडीत, आले त्वरित शेगावात. त्यावेळी आपल्या मठात निजून होते समर्थ. 3 दिवस झाले समर्थ नाही उठले. मठात बसून राहिले तो पावे तो कोल्हटकर. समर्थ उठले 4थ्या दिवशी, बोलले श्री कोल्हटकरांशी. तुम्ही केला प्रयत्न बहुतांशी, पण फळ नाही मिळाले. अरे छत्रपती शिवाजीला होता रामदासाचा वशिला. तरी कैद केले त्याला बादशाही अंमलात. मी देतो भाकरी, खाऊ घाला त्यासी सत्वरी. त्या भाकरीच्या बळावरी मोठे कार्य करील तो. समर्थांचे हे बोलणे ऐकले कोल्हटकर साशंक झाले, आणि ते त्वरित निघाले करी घेऊन भाकरी. ती भाकरी टिळकास दिली होती खावयास. घडली हकीकत त्यास निवेदिली यथापूर्ण. टिळक बदले त्यावरी माझ्या हातून होणार कामगिरी. हे समर्थांचे बोल खरोखरी आहे एक गूढ. ऐसे म्हणून मुखात नसताना एकही दात. त्यांनी भाकरीचा प्रसाद खाल्ला कुस्करुनिया. शिक्षा झाली टिळकास, मंडल्यास नेले त्यास. आला ग्रंथ जन्मास गीता रहस्य नावाचा. हीच कामगिरी टिळकांच्या हातून झाली बरी. या गीताशास्त्रावरी टीका झाल्या बहुत. ह्या ग्रंथाने अखेर टिळक झाले अजरामर. कीर्ती त्यांची चौफेर प्रस्तुत झाली. श्रीधर काळे नावाचा गृहस्थ होता कोल्हापूरचा. होता ब्राह्मण जातीचा, पण घरी होती गरिबी. आंग्ल विद्या शिकण्याप्रत तो गेला हायस्कुलात. पास झाला मॅट्रिक परीक्षेत, पुढे गेला कॉलेजात. तिथल्या इंटर परीक्षेत नापास झाला हे सत्य. पुढे वर्तमानपत्रे वाचित फिरत राहिला. त्याने केसरी पत्रात वाचले आयोमाट गोचरित्र. या वाचनाने त्याच्या मनात उमटल्या छाप चरित्राचा. वाटू लागले त्यास यंत्रविद्या शिकण्यास. आपण जावे विलायतेस, येथे बसण्यात अर्थ काय. पण विलायतेस जाण्याप्रत कोणी देईना त्यास अर्थ. घरची गरिबी अत्यंत, मग काय करतो बिचारा. तो शेवटी भंडाऱ्यात, जो मनरो हायस्कुलात होता शिक्षक त्याचा मित्र. त्यासी भेटावयासी आला. श्रीधराने आपला विचार त्यासी कळविला. तो त्याच्या मित्राला पसंत पडला त्या मनापासूनी. शिक्षक बदला श्रीधरास, जगात आहेत मान पैशास. प्रत्येक व्यवहारास लागतो पैसा अखेरी. आणि बदला त्यास, चल जाऊ कोल्हापुरास. आपल्यासारख्या गरीबास नको म्हणू राज्ये. दोघे जण बैसले गाडीत, समर्थांची कीर्ती ऐकली वाटीत. म्हणून उतरले शेगावात तो साधू पाहण्यासाठी. पोस्टमास्तरांच्या घरी सर्व सामान ठेविले दारी. आले दोघे मठाभीतरी समर्थांना भेटण्यास. बैसले समोर जोडून कर. समर्थांनी ओळखले बरोबर त्यांच्या मनातील काहूर, आणि वदले त्याला असे. अरे तू परदेशाचा, विचार करू नकोसाचा. ठेव भरवसा इथचा आपल्या मनामध्ये. आत्मविद्येची सेवा कर, कृतार्थ होईल तू बरं. भौतिकाहून श्रेष्ठतर आहे योग्यशास्त्र. ते येते ज्यास तो या भौतिक शास्त्रास मुळीच किंमत देण्यास तयार नसतो. योगशास्त्राहून अध्यात्मशास्त्र श्रेष्ठ म्हणून जमल्यास ते पहा करून. ऐसे बोलले गजानन. समर्थांचे बोलणे ऐकुनी श्रीधर आनंदला म्हणी. जा आपल्या सदनी, उत्कर्ष होईल बाळ तुझा. कांता तुझी कोल्हापुरात, पाहते आहे वाट. समर्थांचे वाक्य झाले सत्य अखेरीला. श्रीधर BA झाले, पुढे ते MA झाले. त्यांना प्रिन्सिपल नेमले शिवापुरी कॉलेजात. श्रीधर काळेला
समर्थ दर्शनाचा योग आला म्हणून त्यांच्या पडला वृत्तीत फरक. पुंडलिक नावे गृहस्थ होता मुडगावात. समर्थांचा एक भक्त वारी करीतो शेगावची. त्याचे प्रेम होते समर्थांवरी. तो त्यांचे चिंतन करी एकाग्र मनाने दिवसभरी नित्यनेमाने. त्याच गावी होती भागाबाई राहत. नसे तिची निष्ठा बसत एकाही ठाई. ती होती दांभिक फार. दररोज भरवी बाजार. जमून भोंदू नारी नर आपल्या संगे. ती वदली पुंडलिकाला तुझा जन्म वाया गेला. कारण तू स्वतःला गुरु केला नाहीस. तू गजाननाच्या वाऱ्या केला. त्यालाच तू गुरु मानला. पण त्याने एकदा तरी तुला सांगितला का कान मंत्र. अरे कोणताही विधी केल्याविना गुरु कधी होईना. तुझा ताप उतरला ना म्हणून तू त्याला मानिले गुरु. तो गजानन म्हणतो गिणगिण करतो आचरण सदा वेड्या सारिखे. कोणाचेही तो खातो भ्रष्ट आहे नुसता तो. इकडे तिकडे उगाच फिरतो संन्यासावानी. म्हणून मी म्हणते तुला आपण जाऊ अंजन गावाला. केजाजीच्या शिष्याला करून घेऊन गुरु. उद्या अंजन गावास त्याचे कीर्तन आहे खास. ते श्रवण करण्यास आपण जाऊ सकाळी. गुरु असावा महाज्ञानी चतुर आणि परमगुणी. त्यातील एकही त्याच्या ठिकाणी नाही लक्षण. म्हणून उगाच तू वेळ नको घालवू. माझ्या सवे चल तू अंजन गावाला. पुंडलिकाने हे ऐकले त्याचे मन घोटाळले. त्याने मनाशी निश्चय केले अंजन गावी जाण्याचा. म्हणून तो बोलला त्या भागाबाई ठाकरणीला येणार मी अंजन गावाला तुझ्या सवे उद्याच. दोघांचा विचार पक्का झाला. पुंडलिक रात्री झोपला पण तिसऱ्या प्रहराला काय घडले ते ऐका. पुंडलिकाच्या समोर पुरुष उभा राहिला थोर. नव्हते त्याच्या कटी धोतर. दिसत होता समर्थांवानी. तो पुंडलिकास वदला तू भागाबाईच्या नादाला लागून गुरु करण्याला अंजन गावी जाणार ना. जा जातोस तर त्याचे नाव काशीनाथ बर. फिटेल तुझी भ्रांत अखेर तिथे गेले असता. तेव्हा हे पुंडलिका तू दांभाचाराच्या नादी नको लागू. इकडे कान कर तू मंत्र सांगतो कानात. पुंडलिकाच्या कानात गणगण गणात ऐसे बोलून झाला स्वस्थ तो नग्न पुरुष. पुंडलिकाने हे ऐकल्यावर त्यास झाला आनंद फार. देखिले त्याने आपल्या समोर उभा असलेल्या पुरुषास. त्यास दिसले झोपेत शेगावाचे समर्थ. तो बदला हे समर्थ द्या मजसी पादुका. मी त्या पादुकांची पूजा करीन रोजची. अन्य मला कशाची नाही इच्छा. समर्थ बदले त्यावरी ह्या पादुका घे करी. उद्या दुपारी 2 प्रहरी करतू त्यांची पूजा. ह्या पादुका घेण्याप्रत पुंडलिक स्वप्नात उठून बसला त्वरित. तोच त्यास जाग आली. जाग आल्याबरोबर पाहिले त्याने सभोवार. कोणी न दिसले समोर पादुकाही नव्हत्या. उलगडा होईना कशाचा त्याला. स्वप्ने दर्शन दिले मजला. वर्णिले हुबेहूब भागाबाईला. वर पूजा करण्यास त्याने कथिले. या सर्वांचा अर्थ काय. पादुका नव्या करू काय. त्या पादुका मी बुजू काय. त्याला काहीच कळेना. मी पादुका मागितल्या त्या त्यांनी मला दिल्या. मग नव्या पादुका कशाला ऐसे करीत होता तर्क तो. इतक्यात भागाबाई पुंडलिकाच्या घरी येई म्हणू लागली लवलाही. चल जाऊ अंजन गावा. पुंडलिक वदला भागाबाईस मी नाही येत अंजन गावास. मी केले गुरु समर्थास नाही सोडणार त्या कधी. पुंडलिकाचे शब्द ऐकून भागाबाई गेली निघून. एकटीच अंजन गावा लागून. इकडे मुडगावी काय झाले. श्यामसिंग राजपूत या नावाचा एक गृहस्थ आला होता शेगावात समर्थांच्या दर्शनाला. जेव्हा श्यामसिंग मुडगावाला परत येण्यास निघाला तेव्हा समर्थ बाळाभाऊला वदते झाले पुंडलिकाला देण्यास. दे ह्या पादुका श्यामसिंगास आणि म्हणावे त्यास दे या तू पुंडलिकाला. पादुका घेऊन हातात भाऊ वदला श्यामसिंगाप्रत. जो पुंडलिका आहे तुमच्या गावात दे त्याला पादुका पूजेसाठी. श्यामसिंगाने घेतल्या हातात. आला तो मुडगावात. भेटला पुंडलिकाप्रत. कुशल विचारले त्याचे. पुंडलिक वदला श्यामसिंगाला तुमच्याजवळ समर्थांनी मला काही प्रसाद नेण्याला दिला आहे काय.
हे श्यामसिंगाने ऐकले आणि त्या आश्चर्य वाटले. त्याने खोदून पुंडलिका पुछले, तू असे का विचारतो? पुंडलिकाने त्या कथिले. स्वप्नात गोष्ट घडलेली श्यामसिंगाने लगेच दिली. पादुकांची जोडी त्याच्या करी. पुंडलिकाने 2 प्रहरी पुजल्या त्या आपल्या घरी. संत सांभाळतात खरोखरी आपल्या खऱ्या भक्तांना. कमलाकांताने रचलेला 12ोऽध्याय समाप्त झाला. नमन असो श्री गजाननाला. दोन्ही कर जोडुनी शुभं भवतु हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 12ोऽध्याय समाप्त.